ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, शॉर्टलिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर कोणती शॉर्टलिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि पुढील सूचना काय आहेत, ती संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी जे काही वेबसाईटवर गेल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अपडेट्स त्यांनी टाकलेले बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. यामध्ये 150 विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. जे काही कुक या पोस्टासाठी जागेसाठी फॉर्म भरलेला होता, त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी शॉर्टलिस्ट प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि पुढे यामध्ये 150 विद्यार्थी पात्र आहेत. तर अजून भरपूर विद्यार्थी आहेत ते अपात्र झालेले आहेत. ते देखील आपण पाहणार आहे, की कोणत्या कारणामुळं ते विद्यार्थी अपात्र झालेले आहेत. आता हे जे काही पात्र झालेले लेखी परीक्षेसाठी आहेत, त्यांच्यासाठी सूचना काय आहे ते नेमके पाहूया. आणि मित्रांनो, तुम्हाला ही जर लिस्ट पाहायची असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती लिस्ट काय करू शकता, पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भामध्ये असणारं कंटेंट्स, स्टडी मटेरियल्स आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. तर पहा या ठिकाणी जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत, काय सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. जे काय स्वयंपाक प्रात्यक्षिक चाचणीकरिता तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर कळवले जाईल. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, सूचना दिलेली आहे. प्रॅक्टिकल टेस्ट त्यांची होणार आहे. ठिकाणी पहा मित्रांनो, 220 कॅन्डिडेट्स आहेत की त्यांचे फॉर्म हे काय केलेले आहेत, रिझन देऊन त्यांनी रिजेक्ट केलेले आहे. काय म्हटलेलं आहे पहा, 220 उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई या स्थापनेवरील स्वयंपाकी या पदाकरता जे पाठवण्यात आलेले अर्ज आहेत, त्यांचे काही कारण आहेत, त्यांच्यामुळे त्यांचे अर्ज काय केलेले आहेत, त्यांनी नाकारलेले आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी काय दिलेले त्या ठिकाणी रिझन्स दिलेले आहेत. पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर शिपाई असो वा क्लर्क असो वा कोणतीही पोस्ट असो, तर या ठिकाणी कारण देऊन काय केले जाते, रिजेक्ट केले जाते. त्याच्यामुळं फॉर्म भरत असतानाच आणि डॉक्युमेंट्स पाठवत असताना व्यवस्थित तुम्हाला काय करावं लागते, त्या ठिकाणी सर्व गोष्टी व्यवस्थित पाठवाव्या लागतात. नाहीतर मग अशी प्रॉब्लेम होऊ शकते. पहा या ठिकाणी काय म्हटलेले कारण 1-2 पाहूया आपण. द कॅन्डिडेट्स हॅज नॉट बीन सबमिटेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इन कुकिंग. स्पष्ट उल्लेख केला होता त्यांनी. तर विद्यार्थ्यांनी इथं काय केलंय, जे काही अनुभव सर्टिफिकेट आहे कुकिंगचं, स्वयंपाक ते त्यांनी सबमिट केलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला. दुसरं काय म्हणते, द कॅन्डिडेट्स हॅज नॉट सबमिटेड ॲप्लिकेशन फॉर्म इन प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट. जे योग्य फॉर्मॅट होता त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी तो फॉर्म भरलेला नाही, पाठवलेला नाही. त्याच्यामुळं त्यांचं देखील फॉर्म काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे कारणं आहेत. अशा प्रकारच्या कारणामुळं या सर्व विद्यार्थ्यांचे काय केलेले आहे, त्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट केलेले आहे. पुन्हा एकदा काय पहा, द कॅन्डिडेट हॅज नॉट सबमिटेड द डॉक्युमेंट्स. फॉलोइंग डॉक्युमेंट्स पाहूया. बर्थ सर्टिफिकेट प्रूफ पाठवले नाही, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाठवले नाही, लिस्ट ऑफ द फूड आयटम्स विच कॅन बी प्रिपेअर्ड बाय हिम. हे काय आहेत, अशा प्रकारचे त्यांनी काय केलेले कारणं दिलेले आहेत. तर अशा पद्धतीची माहिती आहे. तुम्हाला अजून जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांजवळ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा.